होलिका दहन किंवा होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक एकत्र येऊन अग्नीसमोर प्रार्थना करतात आणि मनातली नकारात्मकता, राग व मतभेद दूर करण्याचा संकल्प करतात. पुरणपोळी आणि नैवेद्य ह्या सर्वांचा स्वयंपाक करत असतात. गोडाधोडाचा नैवेद्य करायचा असतो. होलिका मातेला अर्पण करून सकारात्मकता आयुष्यात येण्यासाठी प्रार्थना करण्यात येते. त्या होळीच्या सर्वांना शुभेच्छा. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? तर सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, आज मी तुमच्यासोबत तेही रुटीन शेअर करणार आहे. मस्त असं हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे. माझे सर्व कामं झालेले आहेत. ऑलमोस्ट आता 10 होत आलेले आहेत, 10 वाजलेले आहेत. कारण की माझे कपडे, भांडे सर्व कामं झालेले आहेत. आता पूजा पण झालेलीच आहे माझी, फक्त दिवाबत्ती वगैरे करायची आहे. आता सर्वात पहिलं तर मी उंबरठा वगैरे व्यवस्थित पुसून घेणार आहे. त्यानंतर हळदीचं लेपन वगैरे करणार आहे. तर चला, तुमच्यासोबतही ते शेअर करणार आहे. ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. आणि आजची साडी कशी वाटते नक्की सांगा मला. तर मस्त अशी येलो कलरची घातलेली आहे. तर चला, आता पुसून घेऊया. तर बाहेर ना तोरण वगैरे भरपूर असे घाण झालेले होते आणि ते सर्व मी काढून टाकले. त्याचबरोबर म्हणलं चला आता जाळ्या वगैरे पण काढून टाकू. आणि आहेत साफ करणारी पण आहे, पण ती काय करतच नाही. मग आपल्याला आपल्यापर्यंत तर करावंच लागतं, अशी गोष्ट आहे. आणि तिला 10 वेळेस सांगितलं तरी ती बाई करत नाही. काय अशी लोक करतात काय माहिती. पैसे घ्यायला बरोबर येतात टायमावर बरं का, आणि अशा टायमाला येत नसतात असे. तर मग काय, मी सर्व जाळ्या वगैरे सर्व काढल्या. कारण की जाळ्या ह्या खूप वाईट असतात बघा. नेगेटिव्हिटी ह्या जाळ्यात जास्त करून घेऊन येत असतात. आणि काय होतं ना, बाहेर अगरबत्ती वगैरे लावले ना त्याने पण जास्त करून जाळ्या लागतात. तर ते सर्व व्यवस्थित क्लीन केलं मी. उंबरठा वगैरे पण क्लीन केलेला आहे. चला, तुम्हाला आज मी हळदीचं लेपन का करावं ते सांगते. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे हे अत्यंत शुभ आणि सकारात्मकता मानली जाणारी मराठी परंपरा आहे, जी मुख्यतः गुरुवारी किंवा मंगळवारी किंवा पौर्णिमा आणि ह्या दिवशी आपण ही लेपन केलं पाहिजे. त्यात आपण हळद, चंदन पावडर, गौमूत्र, गुलाबजल ह्या सर्व गोष्टी मिक्स करून लावायच्या उंबरठ्यामध्ये. त्याने सुख समृद्धी येते आणि लक्ष्मीचा वास राहतो. हे घराचे रक्षण करण्यासाठी व वास्तुदोष कमी करण्यासाठी केले जाते. त्यामुळे तुम्हीही हे करत जावा. त्यानंतर हळदीचं लेपन केलं मी. तर असंच तुम्ही पण रोज कधी म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल ना त्यावेळेस तुम्ही करू शकता. मी तर करत असते ज्यावेळेस पौर्णिमा, गुरुवार, मंगळवार, शुक्रवार असे वार असतात त्यावेळेस मी करतच असते. मला आवडतं खूप आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं बघा. ह्या गोष्टी केल्यानं खरंच खूप पॉझिटिव्हिटी येत असते आणि आपल्याला पण पूर्ण दिवस हा खूप छान जात असतो बघा. त्यामुळे ह्या गोष्टी करायच्याच. तर आता मस्त अशी छानशी छोटीशीच रांगोळी काढणार आहे मी. कारण की आज भरपूर अशी कामं होते. आज तर माझ्या मनात होती सत्यनारायणची पूजा पण करावी, पण काय जमलं नाही मला. कारण की भरपूर पोरांकडं पण लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे म्हणलं जाऊ द्या, नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूया. पण आज तर काय जमलं नाही मला. तर आता इथं बघू शकता छानशी अशी छोटीशी रांगोळी, बॉर्डर रांगोळी काढलेली आहे मी. आणि त्यावर मस्त हळदी कुंकू म्हणजे आपलं लाल ठिक्के लावत असते मी, नाही का, स्वस्तिकवर वगैरे. कारण की आता कुंकू वगैरे कोण टाकतं आणि पोरं ना ठेवत नसतात माझे, पण मी तरीही करत असते बघा. कारण की ह्या गोष्टी केल्या की आपल्यालासुद्धा तेवढे छान वाटतात. असू दे किंवा नसू दे, नाही का, पोरं पुसणार तर आहेच, ते तर आपल्याला माहीतच असतात. पण ते पुसणार आहेत म्हणून आपण नाही केले की हे बरोबर नाही वाटत बघा. त्यामुळे आपण आपले कामं केलेच पाहिजे आणि सणासुदीला तरी ह्या गोष्टी केल्याच पाहिजे बघा. तर आता झालेलं आहे, देवपूजा वगैरे केली. आता दीप प्रज्वलित करत आहे मी. त्याचबरोबर 3 तारखेला ग्रहणसुद्धा आहे. तर मला लगेच दुसऱ्या दिवशी पण लगेच देव धुवून घ्यायचे आहेत. भरपूर मोठा असं ग्रहण आहे बघा. तर असो, आता सर्वात पहिल्या तर बघू शकता मस्त फुलं वगैरे मी लावून देत आहे आता देवापाशी व्यवस्थित असं. आणि देवपूजा वगैरे झाले ना खरंच असं वाटतं भरपूर असे कामं झाले. कारण की देवपूजा सणासुदीला आपली केली ना आपल्या मनालासुद्धा तेवढंच प्रसन्न वाटतं बघा. तर चला, कारण की शहरामध्ये जास्त करून रोजच्या रोज नाही, गावाकडे कसं रोजच्या रोज देव धुतले जातात, पण इथं असं जमतच नाही. वेळच म्हणजे पोरांमुळे इतकी गडबड असते ना सर्व गोष्टीची, वेळच होत नाही बघा अशी गोष्ट. त्यामुळे मग मी गुरुवार, शुक्रवार, मंगळवार अशा वारी मी पूजा करत असते, म्हणजे देव धुवायचे. नाहीतर मग आपली फक्त सिंपलशी दिवाबत्ती करायची, धूर माती असेल ती सर्व झटकून घ्यायची, अशी माझी असती साधी सिंपल पूजा. तर आता बघू शकता मस्त असं झालेलं आहे माझं. आणि आपलं धूप वगैरे पण लावून घेतलेलं आहे मी.
आणि मी विचार करते आता आपले व्हिडिओ ना रोजच्या रोज ना बहुतेक मी सांगते तुम्हाला 6 वाजता मी करेक्ट सोडत जाईल, 6 वाजता आपले व्हिडिओ डेलीचे. तर त्यामुळे तुम्ही ब्लॉगला माझ्या कंटिन्यू राहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. आता माझे व्हिडिओ रोजच्या रोज 6ला येणारच म्हणजे येणारच. आता मी हा टायमिंग फिक्स केलेला आहे, तर त्या टायमाला तुम्ही नक्की राहत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर झालेलं आहे माझी पूजा वगैरे पण म्हणलं तुम्हाला ही पण नोटीस सांगून देऊ एकदा, त्यामुळे सांगितलं बघा. आणि इथं बघू शकता झालेली आहे. बाहेर उंबरठ्याला पण मस्त अशी पूजा करून घेतलेलं आहे, दीप प्रज्वलित वगैरे करून घेतला तिथं पण. आणि झालेली आहे सुंदरशी अशी पूजा. बघू शकता कशी वाटते, तुम्ही पण मला नक्की कळवा कमेंटमध्ये. तर आता पूजा वगैरे झालेली आहे. आता मी पुरण घालते. तर हे बघा पुरण आहे. आता डाळ टाकते मी शिजायला. तर बघू शकता डाळ धुवून ठेवलेली आहे. आता हे जेव्हा थोडं गरम होऊन फेस आला ना, फेस काढून आणि मग त्यात थोडीशी हळद तेल टाकून आपल्याला शिजायला घालायचं आहे. आता तोपर्यंत त्याला असंच ठेवणार आहे. आणि चला पटकन असं तर मी पीठ मळून घेणार आहे. मी ग्लासमध्येच म्हणजे ग्लासच्या पाण्यामध्येच थोडीशी हळदी मिक्स केली होती पीठ मळताना नाही का. आणि मस्त असं तर मी पीठ मळून घेणार आहे. आणि सण म्हणलं ना खरंच खूप गडबड असते, खूप धावपळ असते, स्वयंपाकाची वेगळीच लगबग असते बघा. तर आता पीठ मळून झालेलं आहे आणि त्याला मस्त असं सॉफ्ट मळलेलं आहे, कारण की पोळ्या करायच्या आहेत. तर त्याला एका साईडला ठेवून दिलेलं आहे झाकून मी. आणि डाळसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे. तर आता चला मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने पुरण करायचं सांगते. तर सर्वात पहिला तर मी चाळणी आपली आहे ना पुरणाची, त्याला व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. तशी तर क्लीनच असते, पण तरी पण आपल्या नाही का एक मनात शंका असते, कॉकरोच वगैरे फिरतात, त्यामुळे स्वच्छ करून घेतलेलं सर्वात बरं नाही का. आणि एका साईडला माझा बिग बॉस पण चालू होता, ते पण मी बघत होते आणि एका साईडला स्वयंपाक पण चालू होता. तर इथं बघू शकता झालेलं आहे. आता मी पहिल्यांदा डाळीला चटका दिलेला नाही आहे. मी सर्वात पहिलं तर डाळच आपली मॅश करून घेतलेला आहे. नाहीतर काय होतं माहिती का, ते पूर्ण चिकट लागतं नाही का गुळाचं वगैरे, त्यामुळे माझी इच्छा नाही झाली. मग ह्या वेळेस मी विचार केला चला आपण पहिल्यांदा डाळच वाटून घेऊया. आणि मी तेच म्हणलं डाळ वाटून पण छान असं पुरण झालेलं बरं का. तर तुम्ही ते पुढं बघसालच पुरण कसं झालं आणि कसं नाही. तर आता चला पटकन असं मी वाटून घेते, तुम्ही कंटिन्यू राहा. आणि सर्वांनी होळीच्या दिवशी केलीच असेल पुरणपोळी, कारण की म्हणतात ना होळी रे होळी पुरणाची पोळी मग त्यामुळे पुरणाची पोळी. आणि आरवला तर खूपच आवडते, प्रचंड प्रमाणात आवडते आरवला पुरणाची पोळी. तर इथं मी करून घेत आहे. तर आज मी दिवसभर साडी घालून ठेवलेली, तसं तर साडीमध्ये होत नाही हँडल, पण करावं कधीतरी नाही का सणासुदीला. तरी माणसांनी तसं तर घालत नाही आपण, पण कधीतरी सणाला त्याच निमित्ताने घालत असतो नाही का. नाहीतर आहेच आपला गाऊन ड्रेस कंटिन्यू असतोच. तर आता बघू शकता जेवढं मी पुरण म्हणजे पुरण वाटून झालेलं आहे त्याच्या फक्त थोडंसं कमी मी गूळ टाकलेलं आहे. आता ते तुम्ही तुमच्या बॅलन्सनुसार करा, मी तर माझ्या अंदाजानुसार टाकलेलं आहे. आम्हाला काही जास्त गोड पण नाही, मीडियमच आवडतं, जास्त गोड पण नाही जास्तच फिकट पण नाही का. मग तेवढ्या हिशोबाने टाकलेलं आहे. गूळ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी. एका साईडला आता आमटीची तयारी करत आहे. तर आमटी तर माझी काही नाही एकदम सिंपल असते, मी कांदा वगैरे टाकत नाही, बाकी टमॅटो टाकते. तर मी मिक्सरमध्ये एकदाच वाटून घेते. टमॅटो, कोथिंबीर, खोबरं, अद्रक, लसूण हे सर्व वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरमध्ये. आणि तेलामध्ये सर्वात पहिला जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकलेला आहे, त्यानंतर आपला जो मसाला आहे तो टाकून दिलेला आहे मी. आणि त्यालाही आता मस्त असं फ्राय करून घेणार आहे. अगदी माझं 1 ते 1.5 तासामध्ये हा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे बरं का.
काहीच वेळ लागत नाही मला स्वयंपाकाला बसलं ना. आणि कुणाला वाटतं बापरे पुरणाचा स्वयंपाक हे किती कठीण असतो नाही का, पण मला अजिबात नाही, लगेच होऊन जातं माझं. 1.5 तासामध्ये तर माझं स्वयंपाक पूर्ण झालेला. म्हणजे मी 11ला लागलेली ना, तर माझं 1च्या पहिलाच झालेला स्वयंपाक पूर्ण. तर आता झालेली आहे येवणीची आमटीला पण मी फोडणी वगैरे दिलेली आहे बघू शकता. आणि इतकी छान झालेली येवणीची आमटी ना, खूपच मस्त झालेली. आणि कुणाला आवडते सांगा बरं, मला तर खूपच आवडते येवणीची आमटी. मस्त भात, कुरडया, पापड खूप आवडतो मला. तर मस्त अशी येवणीची आमटी उकळती आहे तोपर्यंत आता आपला पुरण पण शिजत आलेला आहे. तर आपल्याला पुरण कसा वळकावा मी तुम्हाला सांगते. हे बघा, असं आपलं उलताना आहे ना, तो उभं राहायला पाहिजे, म्हणजे समजायचं आपलं पुरण रेडी आहे. तर आता मी एका ताटात काढून ठेवणार आहे थंड होण्यासाठी, कारण की पटकन असं करायचं आहे. पोरं शाळेत आहेत तोपर्यंत ह्या गोष्टी मला करून घ्यायच्या आहेत. आल्याबरोबर त्यांना भूक लागते, त्यामुळे मग आता मी पटकन असं आता पुरण काढून घेत आहे एका ताटामध्ये. तर आता पुरण वगैरे वाटून झालेलं आहे, ते आता थंड होऊस तर थांबते, तोपर्यंत म्हणलं भजी तळून घेऊ. तर आमटी पण झालेली आहे बघू शकता, आमटी मस्त अशी झालेली आहे. आता त्याला मी साईडला काढून ठेवते आमटीलाही. आणि त्यानंतर ना आता मी बनवणार आहे भजी. तर भजी तळून घेणार आहे लगेच. तर कढाई ठेवलेलीच आहे, तुम्हाला दाखवते बघा. मस्त भजीचं पण बॅटर करून ठेवलेलं आहे, हे बघा झालेलं आहे आता ऑलमोस्ट. फक्त आणि फक्त तुम्ही बघा आता तरी किती मस्त झालेली आहे. मस्त झालेली आहे आमटी आपली, एकदम मस्त झालंय बघा. स्वयंपाक मस्त झाला की. तर आता हे कढईमध्ये पाणी आहे म्हणून सुकसर थांबले आहे. थोडे 4-5 कुरडया वगैरे तळणार आहे मी. तर आता आणि पूजा तर आपल्याला होळीची संध्याकाळी 5-5:30 पर्यंत करायची आहे, त्यामुळे पण मग ह्यांना जायचं आहे ड्युटीला 2:30 वाजता. मग मी देवाला नैवेद्य वगैरे काढून ठेवणार आहे. आणि ह्यांच्यासाठी पण म्हणजे ह्यांना देऊन टाकणार आहे, कारण की नैवेद्य वगैरे देणार आहे. होळीचं सुद्धा नैवेद्य वेगळं काढून ठेवणार आहे मी, कारण की नंतर ना मग मला एकट्यासाठी नाही करू वाटत ना. हे असले की मग बरं वाटतं करायला नाही का, कोणी खाणार असलं आपल्यासोबत तरच छान वाटतं बघा ह्या गोष्टी. त्यामुळे म्हणलं चला वेट करूया. झालेलं आहे आता सर्वच. तेल गरम झालंय आता. आता टाकूया आपण भजी. आता मीठ वगैरे काय माहिती कसं झालंय कसं नाही, तसं देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्याला कळणार पण नाही ना. मला तरी असं वाटतं थोडंसं मीठ जास्त झालंय, पण बघूया आता. पोरं पण यायचा वेळ झालाय, पोरांना आल्याबरोबर भुका लागतात, त्यामुळे आता पटकन मला करून घ्यावं लागणार आहे. तर आता बघू शकता भज्या आता झालेलेच आहेत. आता मी फक्त निवदापुरते काढणार आहे, नंतर करून घेणार आहे बाकीचं. तर आता झालेले आहेत, काढून घेत आहे मी. आणि तेवढ्यात पोरं पण आलेले बघा. पोरं येत असतात 12:15ला. तर झालेलंच होतं माझं ऑलमोस्ट सर्व गोष्टी तर झालेल्याच आहेत माझ्या. तर आता इथं कुरडया पण तळून घेत आहे. नैवेद्याला कुरडयाचा पण भरपूर असा मान असतो बघा. तर आता मी कुरडया तळून घेत आहे. आमटीला बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आणि खूप छान सर्वांना आवडली घरात. आरवला तर खूपच आवडली, माझ्या आरवसाठीच मी करत असते. पापड तळून झालेले आहेत. आता पीठसुद्धा मस्त तेल लावून एकदम असं सॉफ्ट असं मी मळून घेतलं आहे बघू शकता तुम्ही. आणि पीठ आपल्याला पुरणपोळीला असंच पाहिजे, जसं आपलं पुरण असतं ना सेम तसंच आपल्याला पोळीचं पीठसुद्धा असायला पाहिजे, तेव्हाच आपल्या पोळ्या मस्त होतात, अजिबात फाटत नाहीत. आता तुम्ही बघू शकता मी निवदासाठी पहिल्या 6 असे करून ठेवलेले आहेत, आपल्या बारक्या बारक्या नाही का पोळ्या, म्हणजे देवासाठी. आणि ते मग नंतर निवद झालं की मी नंतर ते गायला चारून देत असते. तर इथं बघू शकता मी सर्व छान असे हे करून घेत आहे. आता लाटलेले पण आहेत आणि आता त्याला छान भाजून घेत आहे मस्त तूप लावून. तर आता मी भरपूर असं पुरण भरून आणि मी करणार आहे पोळ्या. तर तुम्ही बघू शकता
तर इथं आता झालेलं आहे. आणि पोळ्या बघा, आपल्या बारक्या पोळ्यासुद्धा एकदम टमटम फुगलेल्या आहेत पुऱ्यांसारख्या. आणि अशा जर पोळ्या झाल्या ना खरंच खूप छान वाटतं. फक्त आपल्याला मेजरमेंट जे असतं ना ते फक्त व्यवस्थित घ्यायचं, जेणेकरून कसं आहे ना एकदम परफेक्ट असे होत असतात, अजिबात फाटत नाहीत. तर तुम्ही ते कसे पण करा, कशावर पण करा, तरीही छान होतात. आता तुम्ही बघू शकतात मी एकदम झटपट करत आहे, काही मला हे नाही आहे नाही का. तरी पण पोळ्या माझ्या एकदम मस्त झालेल्या बघा, खूपच मस्त झालेल्या आहेत. तर चला पुढं पण तुम्ही कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर लाईक करत चला, कमेंट पण छानशी एक करत चला. तर आता मी नैवेद्य काढून घेतलेला आहे आणि ते आता पहिलं दाखवणार आहे, कारण की आरोजी खूपच गडबड चालली होती. मम्मी पटकन कर पटकन कर, त्यामुळे म्हटलं पहिलं देवाला दाखवून देऊ आणि त्यानंतर मग ह्यांना दिलं. कारण की मी तसं तर करणार होते, संध्याकाळीच करणार होती, पण मग म्हटलं हे पण कसं असले ना घरात बरं वाटतं नाही का, ह्या असताना खातात वगैरे तर. आणि नंतर ते नसताना आपण करायचं म्हटलं ना ते बरं नाही वाटत, त्यामुळे मग ते असतानाच मी ह्या गोष्टी करून घेत असते. तर आता झालेलं आहे बघू शकता. बाकीच्या पण पोळ्या मी आता पटकन अशी लाटून घेणार आहे आणि गरम गरम मस्त त्यांना वाढणार आहे पोळ्या वगैरे पण. तर चला आता मी बनवून घेत आहे, कंटिन्यू राहतो मी. आणि पोळ्या पण बघा तुम्ही किती छान सॉफ्ट, एकदम नरम कापसासारखे झालेले. मला असं कधी वाटायचं कधी माझ्याकडनं असे छान मम्मीसारखे होतील, तर खरं सांगते खूप मस्त माझ्या मम्मीसारखे झालेले माझ्या पोळ्या. एकदम नरम नरम कापसासारखे नाही का, तोंडात टाकताच विरघळतील इतके छान असे झालेले पोळ्या. बघू शकता कसले टमटम फुगलेले आहेत. तर कसं आहे ना, माणसाला एकदा जर त्या गोष्टीमध्ये आपण गुंतलो ना खूप मस्त होतात बघा स्वयंपाक वगैरे पण. आणि स्टार्टिंगला आपण कितीही चांगलं करा तरी होतच नाहीत बघा, काय गंमत आहे काय माहिती. पण आता इतकी म्हणजे छान झालेले आहेत ना, तरी आपण कंटिन्यू ना कधीतरी करतो तरी पण नाही का छान होतात. त्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि लगेच मग मी ह्यांचा टिफिनसुद्धा पॅक करून ठेवलेला. आणि खूप सारे भांडे पडले होते आणि नंतर परत पडलं ना एकदा बसलो ना मग कंटाळा येतो, त्यामुळे म्हटलं चला आता करूनच घेऊ. सकाळपासून जी मी लागलेली ती कंटिन्यू चालूच होते माझे काम. आणि बघू शकता नंतर किचन एकदम क्लीन केलेलं. तर झालेले आहेत माझे सर्व कामं अशी बघू शकता तुम्ही. आता होळीची तयारी करायची आहे, तर तेही तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर चला कंटिन्यू राहा. तर बघू शकता मी होळीसाठी एवढं सामग्री घेतलेलं आहे. इथं तांदूळ, सुपारी, पान, परत इथं कापूर, नारळ घेतला एक, गौरी मी खाली दिलेले आहेत पहिल्याचे 4, आणि ह्याच्यात पाणी आहे, कलर घेतलं आहे, फुलं, परत इथं मोहरी, इलायची, लवंग, पैसे घेतलेत. आणि ह्याच्या खाली ना हवनचं सर्व गोष्टी आहेत बघा. हे नवग्रह ते हवनचं सर्व सामग्री आहे, असं मी सर्व घेतलेलं आहे. एक दिवा घेतलेला आहे. अशी मी बघा साधे सिंपल असं करून घेतलेलं आहे सर्व गोष्टी. तर आता तुम्हाला मी दाखवते माझं पूर्ण लुक कसं वाटते मला पण तुम्ही सांगा. तर बघू शकता मस्त अशी साडी येल्लो कलरची घातलेली आहे मी. आणि कशी वाटते तुम्हाला? एवढी पण व्यवस्थित येत नाही, जेवढी येते तेवढी घातलेली आहे. अशी कसं वाटतंय? खाली बघू शकता होळीची तयारी केलेली आहे. हे बघा दिसते का तुम्हाला? हे बघा झालेले आहे मस्त अशी तयारी. गौऱ्या लावलेल्या आहेत बघू शकता. मस्त असं स्वामींसमोर फूल आलेलं आहे, खूप सुंदर असं. तर आता इथं पण देवाबत्ती करून घेते मी. बघू शकता घरातल्या घरात मी ह्याच्यात पण सर्व होमचं सर्व टाकलेलं आहे, लवंग वगैरे सर्व. तर आता त्याची पूजा करून घेऊया आपण. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी.
तर आता खाली आलेलो, बघू शकता मस्त असं होळीचं केलेलं आहे. आम्ही वरी बिल्डिंगमध्ये राहतो, मग खाली आमचं केलेलं मस्त अशी होळी जळलेली पेटलेली, मस्त पूजा पण केलेली मी. तर हे आहे 1-2 फोटो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.